दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ॲडव्होकेट महेंद्र भावसर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली असताना देखील भावसर यांना उमेदवारी मिळाल्यानं महायुतीत फाटाफूट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळालेली उमेदवारी ही नक्की असून AB फॉर्म देखील मिळाला असल्याचे सांगत माझा विजय निश्चित असल्याचा भावसर यांनी यावेळी विश्वास व्यक्त केलाय। त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्था चालक नको म्हणत दराडे यांना टोला लगावला। उमेदवारी भरण्यासाठी शिक्षकच असला पाहिजे असं बंधन नाही आहे, परंतु आपण गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास जर बघितला आपल्या मतदारसंघाचा तर संस्था चालक हेच शिक्षकांचे आमदार झालेले आहे आणि शिक्षक हा कर्मचारी आहे, संस्था चालक हे मालक आहेत। कर्मचाऱ्याचा कुठलाही संघर्ष हा मालकाशी असतो आणि जर आपल्या मालकाला जर आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रतिनिधी म्हणून पाठवलं तर आपले प्रश्न कसे सुटतील याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शिक्षकांच्या अनेक केसेस चालवलेले आहेत, शिक्षकांच्या कायद्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, त्यांच्या समस्या मला माहिती आहे, त्याच्यावरचे उपाय माहिती आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी अतिशय योग्य आणि पात्र उमेदवार आहे। नाशिक लोकसभेसारखीच आता नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीतही तिरंगी लढत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिक पदवीधर लोकसभेची निवडणूक ही चुरशीची ठरणार असल्याचं बोललं जातं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।